सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर रविवारी संध्याकाळी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। रविवारी सायंकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदींच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीचा सोहळा पार पडेल। यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए सरकारमधील काही मंत्र्यांनाही शपथ दिली जाईल। या मंत्र्यांमध्ये महाराष्ट्रातील काही खासदार असण्याची शक्यता आहे। यापैकी पहिल्या खासदाराचं नाव निश्चित झालं आहे। अजित दादा गटाचे प्रफुल्ल पटेल हे निश्चित झाले असल्याची माहिती समोर आली आहे। लोकसभा निवडणुकांनंतर आपण मराठा आरक्षणाच्या उपोषणाला सुरुवात करण्याची घोषणा केलेल्या उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा उपोषण सुरू केले। अंतरवाली सराटी गावात ते उपोषणाला बसले असून पहिल्याच दिवशी त्यांनी राज्य सरकारला आणि मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा न देणाऱ्या आमदारांना थेट इशारा दिलाय। तसेच आंदोलनास होत असलेल्या विरोधात आणि जातीवादी म्हणून टीका करणाऱ्यांवरही त्यांनी भाष्य केले। वाढत्या तापमानाचा फटका धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे। कांद्याला चांगला हमीभाव मिळालेला नाही या आशेने शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता। हा साठवून ठेवलेला कांदा अखेर सडलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना हा कांदा फेकून द्यावा लागणार आहे। कांद्याला हमीभाव मिळेल तसेच निर्यात बंदी उठेल या आशेवर आपण कांदा चाळीत साठवून ठेवला होता। मात्र कांद्यांचे झालेले नुकसान बघताच सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। चोपडा तालुक्यातील सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने तालुक्यातील गोरेगावले येथील शाळेचे पत्र उडाले आहेत, तर चुंचाळे चौगा रस्त्यावर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती। काही ठिकाणी शेतात उभे असलेले विजेचे खांब आडवे पडलेत, त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता। नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी निवड झाली असून देशाच्या पंतप्रधानाची तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत। याचा आनंदोत्सव भाजपच्या वतीने नवी मुंबईत साजरा करण्यात आलाय। गाजत वाजत लाडू वाटत या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली। यामध्ये मराठवाड्यातील लोकसभेचे मराठा समाजाचे सर्व उमेदवार निवडून आलेत। बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती। त्याच पाठोपाठ आज महादेव जानकर यांचा पराभव करून निवडून आलेले परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली आहे। चोपडा तालुक्यातील सातपुडा भागांमध्ये 17 सैन वरला रस्त्यावर गावच्या पुढे कृषी विभागाला मिळालेली गोपनीय माहितीवरून सदर भागात सापळा रचला होता। त्या ठिकाणी बनावट कापसाच्या बियांची विक्री करणाऱ्यावर कारवाई केली आहे। सदर इसमाकडे 10 पाकिटे अवैध बनावट व विनापरवाना कापूस बियाणे आढळून आले आहेत। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चांदडोळा गावात 2 गटात राडा झाला। तलवारीने मारहाण करण्यात आल्याने 5 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून एकाची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यास नांदेड शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। गौण खनिज वाहतूक करणाऱ्या लोकांमध्ये आणि चांदोळा गावात काही तरुणांमध्ये हा वाद झालाय। 9 आरोपींसह 9 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नागपूर रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून एका दाम्पत्याच्या 6 महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर गुरुवारी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली होती। जीआरपी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने या आरोपीला ओळख केले, तर जो या जोडप्यासोबत रेल्वे स्थानकावर पोहोचला होता। त्यामुळे जीआरपी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला। तसेच पोलिसांनी मुलाच्या शोधासाठी पथके देखील तयार केली आहेत। सांगलीतील मिरजेत बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी पर्दाफाश केला। एकाला अटक देखील करण्यात आली। अहद मोहम्मद अली शेख असं त्याचं नाव आहे। सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तब्बल 1,90,000 रुपयांचा बनावट नोटा जप्त देखील करण्यात आल्यात।
सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.